चॅनल अपलिंक कोडर. सो गाईज, आपण टी वायचे स्टुडंट्स आपण फर्स्ट ऑपरेटिंग सिस्टीमचा चॅप्टर कंप्लीट केला आहे. त्याचे सगळे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, प्लेलिस्ट पण क्रिएट केलेली आहे. सो तुम्ही ते चॅनलवरती जाऊन चेक करू शकता आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे लिंक्स पण देतेच. सो गाईज, आपण आजपासून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग स्टार्ट करणार आहोत. तर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग बघताना सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हा थेरॉटिक सब्जेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे तुम्हाला असे पॉईंट्स येतील की ते तुम्हाला खूप थेरी लिहावी लागते. सो काय आहे सिलेबस आपण बघितला आहे. आपण फर्स्ट चॅप्टर काय आहे तो बघूया. ओके, तर फर्स्ट चॅप्टरमध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस जी आहे ती आहे, जी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, टाईप्स आहेत, ती प्रोसेस कशी वर्क होते, त्याची लेअर अप्रोच काय आहेत, कुठल्या कुठल्या प्रोसेसचे मॉडेल आहेत, हे सगळ्याचा आपण स्टडी करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट पॉईंट 1.1 सॉफ्टवेअर कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, तर सॉफ्टवेअर म्हणजे काय, सॉफ्टवेअरचे कॅरेक्टरिस्टिक्स काय, असा 2 मार्काचा क्वेश्चन असतो. मोस्टली सॉफ्टवेअर इज अ कलेक्शन ऑफ प्रोग्राम्स अँड इन्स्ट्रक्शन that makes a computer work and helps user perform different tasks. सॉफ्टवेअर म्हणजे काय, एक कलेक्शन ऑफ प्रोग्राम आहे जो आपला काय करतो, कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन्स पास करतो, जो इंटरप्रेट करतो हार्डवेअरसोबत थ्रू द कॉम्प्युटर लँग्वेज थ्रू त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होतं. हे झालं सॉफ्टवेअर. म्हणजे आपल्या लॅपटॉपमधला कुठला पण पार्ट असू दे. फॉर एक्झाम्पल, आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड यूज करतो, पॉवर पॉईंट यूज करतो, किंवा वेगवेगळे ॲप्लिकेशन्स यूज करतो. हे सगळे काय झाले, आपल्या कॉम्प्युटरमधले सॉफ्टवेअर झाले. ओके, देन आता सॉफ्टवेअरचे कॅरेक्टरिस्टिक्स. मोस्टली जर असं 2 क्वेश्चन जर पडले तर तुम्हाला फक्त लिस्ट आउट करायचे आहेत कॅरेक्टरिस्टिक्स कुठले. आणि जेव्हा तुम्हाला ओनली व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉफ्टवेअर असं विचारलं तर तुम्हाला डिस्क्रिप्शन पण लिहावं लागतं, कारण की इथं तुम्हाला 2 आउट ऑफ 2 मार्क देत नाहीत. थोडं तरी डिस्क्रिप्शन आतलं लागतं मॉडेल आन्सरच्या अकॉर्डिंग. ओके, सो सॉफ्टवेअर इज डेव्हलप्ड और इंजिनियर्ड, इट इज नॉट मॅन्युफॅक्चर्ड इन द क्लासिकल सेन्स. आता आपलं जे सॉफ्टवेअर आहे ते डेव्हलप केलं जातं, कुठल्याही प्रकारे इंजिनियर किंवा डेव्हलप केलं जातं. अदर प्रोसेससारखं किंवा मशीनसारखं आपलं जे सॉफ्टवेअर आहे ते मॅन्युफॅक्चर आपण करू शकत नाही. त्याला हार्डवेअर पार्ट्स नाही आहेत, त्याला जॉईनिंग करायचं आहे किंवा त्याचं पार्ट्स जोडणे, तयार करणे, टेस्टिंग करणे असा एक पार्ट नाही आहे त्याच्यामध्ये. ओके, आता आपल्या सॉफ्टवेअरचं डेव्हलपमेंट वेगळ्या पद्धतीचं होतं. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इज डिफरंट फ्रॉम द हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंग ॲज युजल मी मगाशी सांगितलं तसं. ओके, बिकॉज सॉफ्टवेअर क्वालिटी डिपेंड्स मेनली ऑन गुड डिझाईन. आता आपलं जे हार्डवेअरचं आपण जेव्हा बघतो तेव्हा गुड क्वालिटी ऑफ मटेरियलवरती आपल्या हार्डवेअरचं जे क्वालिटी आहे ते डिपेंड असते. बट आपल्या सॉफ्टवेअरची क्वालिटी काय आहे, तर सॉफ्टवेअरची क्वालिटी आहे यूज ऑफ गुड डिझाईन. तुम्ही सॉफ्टवेअरची कंपोनंट्सचा कसा यूज करता आणि कुठले चांगले सॉफ्टवेअर कंपोनंट्स यूज करता त्याच्यावरती सॉफ्टवेअरची क्वालिटी डिपेंड असते. अनलाईक हार्डवेअर, सॉफ्टवेअर डिफेक्ट्स कॅन बी युजली करेक्टेड बाय अपडेट्स. आता एखादं हार्डवेअर बनवत असताना तेव्हा काय होतं, हार्डवेअरमध्ये जर एखादं मॅन्युफॅक्चर करताना प्रॉब्लेम आला किंवा चूक झाली तर ते पूर्ण हार्डवेअर मटेरियल आपल्याला एकतर क्रॅश करावं लागतं किंवा पुन्हा दुरुस्त करावं लागतं. बट आपल्या सॉफ्टवेअरमधले काय आहे, सॉफ्टवेअरमध्ये जे बग्स असतात किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर ते नेक्स्ट रिलीजमध्ये अपडेट केले जातात, त्याच्यामधले चेंजेस केले जातात आणि पुन्हा अपडेट येतं. फॉर एक्झाम्पल, आपलं व्हॉट्सअप असेल तर आपण जुन्या काळात व्हॉट्सअप फक्त मेसेजिंगसाठी यूज करत होतो. त्याच्यामध्ये पुन्हा अपडेट्स आले, इमेजेस ॲड झाले, पुन्हा स्टेटस अपलोड करू लागलो, आपण कम्युनिटी ग्रुप्स तयार झाले, फोटोज इमेजेस शेअर करू लागलो. हे काय झाले, थोडे नंतर अपडेट्स तयार झाले. सो सॉफ्टवेअर इज अपडेटेड. ओके, सॉफ्टवेअर कॉस्ट आर मेनली रिलेटेड टू डिझाईन, कोडिंग अँड टेस्टिंग रॅदर दॅन मॅन्युफॅक्चरिंग. सॉफ्टवेअरची कॉस्ट ही टोटली डिपेंडेड कशावरती आहे, सॉफ्टवेअरला कुठलंही हार्डवेअर मटेरियल लागणार नाही आहे आपल्याला.
म्हणजे रॉ मटेरियल लागणार नाही आहे की ज्याच्यापासून आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे. आपल्याकडं फक्त लॅपटॉप आणि कोडिंगवरती आपलं डिपेंड आहे. सो सॉफ्टवेअरचं डिझाईन कसं तयार असतं, त्याचं कोडिंग किती चांगलं केलं आहे आणि टेस्टिंग ह्याच्यावरती सॉफ्टवेअरची कॉस्ट डिपेंड असते. सॉफ्टवेअर आपण मॅन्युफॅक्चर करत नाही. सो ओके, देअरफॉर सॉफ्टवेअर प्रोजेक्ट्स रिक्वायर अ डिफरंट मॅनेजमेंट अप्रोच दॅन हार्डवेअर प्रोजेक्ट. म्हणजे कसं की आपले जे हार्डवेअर प्रोजेक्ट्स आहेत किंवा हार्डवेअर मटेरियल आहेत, त्याचं जे मॅन्युफॅक्चरिंगसाठी जी मॅनेजमेंट अप्रोच आहे तो आपण सॉफ्टवेअर मॅनेजमेंटसाठी किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी यूज करू शकत नाही. हा त्याचा मेन पॉईंट आहे. ओके, देन सॉफ्टवेअर डझंट वेअर आउट बट इट डज डिटोरेट. डझंट वेअर आउट म्हणजे सॉफ्टवेअर कधीही खराब होत नाही. इट डिटोरेट म्हणजे त्याचा यूज ऑफ नंबर ऑफ युजर्स किंवा त्याचा जो यूजचा पिरियड आहे तो कमी होतो किंवा युजर्सची संख्या कमी होते. हा त्याचा एक मिनिंग घेऊ शकतो आपण. आता इथे एक डायग्राममध्ये दाखवलं आहे फेल्युअर रेट आणि टाईम. हा जो कर्व आहे तो काढायला 2 मार्काला पडतो किंवा कॅरेक्टरिस्टिक्स पडतात. ओके, अ सॉफ्टवेअर डज नॉट वेअर आउट लाईक हार्डवेअर बट इट डिटोरेट बिकॉज ऑफ कंटिन्युअस चेंजेस अँड मेंटेनन्स. आता बरेचसे सॉफ्टवेअरमध्ये सारखे चेंजेस केल्यामुळं किंवा सारख्या मेंटेनन्समुळं त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, त्याचा यूज कमी होऊ शकतो. ओके, each software updates may introduce new errors, increasing the failure rate over time and gradually reducing the software reliability. आता काय होतं, सॉफ्टवेअरमध्ये सारखे अपडेट्स केल्यामुळं सॉफ्टवेअरमधले एररचे पॉसिबिलिटी चान्सेस एरर्स वाढत राहतात. सो त्यांचा जो फेल्युअर रेट आहे तो पण इन्क्रीज होतो आणि सो त्याच्यामध्ये काय होतं, त्याचं युजर्स जे आहे आणि सॉफ्टवेअरची जी रिलायबिलिटी आहे ती कमी होत जाते. आता इथे एक ॲक्च्युअल कर दिला आहे आणि आयडियलायझर कर दिला आहे. फेल्युअर रेट कमी झाला पाहिजे आणि ॲज द टाईम. ओके, सो इथं आपण चेंज केला इन्क्रीज द फेल्युअर रेट ड्यू टू साईड इफेक्ट. आता काय झालं, चेंजेस केल्यानंतर थोडे दिवस आपला जो सॉफ्टवेअर आहे तो चांगला चालला, बट चेंजेस केल्यानंतर त्याच्यामध्ये काय झाले, एरर्स आले, पुन्हा त्याचा काय झाला फेल्युअर रेट वाढला. ॲट पीक मोमेंटनंतर पुन्हा त्याचे युजर्स कमी होत जातात. असा हा एक आयडियलाइज्ड कर्व दिला आहे आणि एक ॲक्च्युअल कर्व दिला आहे. ओके, देन although the industry is moving toward component based assembly, most software continues to be custom built. आता आपली जी इंडस्ट्री आहे ती मूव्ह करत आहे एक काय म्हणतात कंपोनंट बेस्ड असेंब्ली. म्हणजे आपले जे हार्डवेअर आहेत ते काय आहेत, वेगवेगळे कंपोनंट्स एकत्र करून एखादं हार्डवेअर प्रोडक्ट तयार होतं. बट आपलं सॉफ्टवेअर कसं आहे ते कस्टम बिल्ड आहे. म्हणजे आपल्या कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे त्याच्या अकॉर्डिंग आपण काय करतो की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मोस्टली प्रेफर करतो. तर मोस्ट सॉफ्टवेअर इज स्टील कस्टम बिल्ड अल्दो द सॉफ्टवेअर इंडस्ट्री इज इन्क्रीजिंग युजिंग रियुजेबल कंपोनंट्स. आता मोस्टली सॉफ्टवेअरमध्ये काही कंपोनंट्स असे आहेत की आपल्याला ते मोस्टली आपल्या सगळ्या वेबसाईट्सवरती किंवा मोस्टली सॉफ्टवेअरमध्ये दिसतातच. म्हणजे आपला फॉर एक्झाम्पल सर्च बार, आपल्या शॉपिंगची साईट असेल तर सर्च बार प्रत्येक साईटवरती दिसतोच. किंवा कार्टचा जो ऑप्शन आहे, कार्टचा जो पेज आहे तो सगळ्या शॉपिंग साईटमध्ये दिसतोच. म्हणजे क्लोथिंग असू दे, ग्रोसरी असू दे, ब्लिंकिट, बिग बास्केट, लाईक्स कुठले पण असू देत, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो एक कंपोनंट आहे तो मोस्टली यूज केला जातो. रियुजेबल आहे तो कंपोनंट. ओके, बट आपलं जे सॉफ्टवेअर इंडस्ट्री आहे ना की ह्याच्या रियुजेबल कंपोनंटकडे यूज करते आहे, पण स्टील थोडे सॉफ्टवेअर आहेत ते कस्टम बिल्ड आहेत. म्हणजे कसं कस्टमरला कसं पाहिजे त्या बेशावर. फॉर एक्झाम्पल एखादी ग्रोसरी शॉप आहे, त्याला साईट पाहिजे आपली वेबसाईट, बट अदर साईट्सपेक्षा त्यांना कार्टचं पेज वेगळं पाहिजे. ॲड टू कार्ट जो पेज असतो तो, सो तो कस्टम बिल्ड केला जातो. रियुजेबल सॉफ्टवेअर कंपोनंट सेव्ह
development time and effort by allowing programmers to use the same modules such as graphic windows and menus in different application. जसं की मी आत्ता सांगितलं, जो कार्टाचे पेज आहे किंवा सर्च बार आहे, सर्च ऑप्शन आहे, ते काय आहेत, मल्टिपल वेबसाईटसाठी किंवा मल्टिपल ॲप्लिकेशनसाठी तो सेम मॉडेल त्यांनी यूज करू शकतात, रियूज करू शकतात. त्याच्यामुळं काय होतं, तो कोड आहे तो लिहिण्याचा टाईम आणि एफर्ट प्रोग्रॅमरचा कमी होतो. ओके, हे झालं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉफ्टवेअर. नाव मूविंग टू द व्हॉट इज सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि लिस्ट इट्स टाईप. Software engineering is a systematic process of designing, developing and testing, deploying and maintaining software. आपल्याला काय करायचं आहे, सॉफ्टवेअर डिझाईन करायचं आहे, त्याला कोड करायचं आहे म्हणजे डेव्हलप करायचं आहे, त्याला पुन्हा टेस्ट करायचं आहे की ते बरोबर डेव्हलप झालं आहे का नाही, ते युजर साईडला डिप्लॉय करायचं आहे, नंतर त्याला काय करायचं आहे, मेंटेन करायचं आहे, मेंटेनन्स प्रोव्हाइड करायचं आहे टू प्रोड्यूस हाय क्वालिटी अँड रिलायबल अँड इफिशियंट सॉफ्टवेअर. एक चांगलं इफिशियंट सॉफ्टवेअर जे की एकानं वापरल्यानंतर आणखी 100 जणांनी वापरलं पाहिजे असं सॉफ्टवेअर आपल्याला चांगलं तयार करायचं आहे. ओके, सो टाईप्स ऑफ सॉफ्टवेअर आहे, सिस्टीम सॉफ्टवेअर आहे, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, एम्बेडेड आहे, रिअल टाईम आहे, वेब आहे, मोबाईल आहे, सायंटिफिक अँड इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर आहे. टाईप्स ऑफ सॉफ्टवेअरचं जर डिस्क्रिप्शन आहे त्याच्यावरती फक्त एकदाच क्वेश्चन विचारला आहे, तो पण जी स्कीममध्ये विचारला आहे. सो हा क्वेश्चन आय स्कीममध्ये तर कुठे दिसलेला नाही आहे, सो ह्याची पडण्याचे चान्सेस फार कमी आहेत. बट टाईप्स तुम्ही लिस्ट आउट करू शकता. ओके, आता सेकंड पार्ट बघा, द प्रोसेस. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग लेयर्ड अप्रोच, प्रोसेस, मेथड अँड टूल्स. ओके, आता हा पॉईंट कसा आहे बघा, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इज अ लेअर टेक्नॉलॉजी. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ही एक प्रोसेस आहे जी एक लेअर टेक्नॉलॉजी आहे. आता हे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे लेअर अप्रोच आहे तो इमेजमध्ये आपल्याला दाखवले. त्याच्यामध्ये काय आहे, टूल्स, मेथड्स, प्रोसेस आणि क्वालिटी फोकस. ओके, आपण डाऊन टू ऑब्झर्व क्वालिटी फोकस. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा जो अप्रोच आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग बेस्ड कशावरती आहे तर ह्या लेअर्ड अप्रोचवरती आहे. ओके, क्वालिटी फोकस अँड एनी इंजिनिअरिंग अप्रोच including software engineering must rest on commitment to give quality given to the client by software development organization. आता सगळे जे इंजिनिअरिंग अप्रोच आहे, कुठला पण तुमचं इंजिनिअरिंग अप्रोच असू दे, त्याच्यामध्ये काय होतं की जे सॉफ्टवेअर आहे किंवा तुमचं कुठलंही प्रोडक्ट असू दे, ते डिपेंड कशावरती आहे तर आपल्या क्लायंटला, आपल्या कस्टमरला काय करायचं आहे, आपल्याला क्वालिटीचं प्रोडक्ट द्यायचं आहे. ह्या अप्रोचवरती सगळे प्रोडक्ट्स आहेत किंवा इंजिनिअरिंग आहे ती मोस्टली डिपेंडेड आहे. सो द बेडरॉक दॅट सपोर्ट सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इज क्वालिटी फोकस. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं बेडरॉक म्हणजे मेन पर्पजच हे आहे की क्वालिटी फोकस. आपल्या कस्टमरला आपल्याला क्वालिटी प्रोडक्ट किंवा क्वालिटी सॉफ्टवेअर डिलिव्हर करायचा. ओके, देन प्रोसेस. द फाउंडेशन ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इज द प्रोसेस लेअर. ओके, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रोसेस इज द ग्लू दॅट होल्ड्स all the layers together which enables the development of software before the deadline or on time. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ही जी एक प्रोसेस आहे ती काय करते, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमधला हा प्रोसेस जो पार्ट आहे तो काय करतो, ग्लू आहे, ॲज लाईक अ ग्लू आहे, जो काय होल्ड करतो ऑल लेयर्सला, म्हणजे ह्या सगळ्या लेयर्सना होल्ड करायचं काम मेनली तो करतो. बिकॉज प्रोसेस जी आहे की ती आपल्याला क्वालिटी फोकस देणार आहे, म्हणजे आपला क्वालिटी प्रोडक्ट देणार आहे. टूल्स हायर करायचे असतील तरी पण आपल्याला प्रोसेस लागणार आहे. मेथड्स कुठली करायची असेल त्याच्यासाठी पण आपल्याला प्रोसेसची मदत लागणार आहे. ओके, सो काय करतं, प्रोसेस लेअर इनेबल्स डेव्हलपमेंट ऑफ सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी एनेबल करतं बिफोर द डेडलाईन ऑर ऑन टाईम.
बिफोर डेडलाईनच आपल्याला काय करायचं आहे, क्लायंटला प्रोडक्ट द्यायचा आहे. आपला जर 12 वीक्सचा जर प्रोजेक्ट असेल तर तो 12 वीक्समध्येच प्रोजेक्ट कंप्लीट झाला पाहिजे. हे एन्श्योर करायसाठी आपल्याला प्रोसेस इम्पॉर्टंट आहे. ओके. देन मेथड्स. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मेथड्स प्रोव्हाइड द टेक्निकल आन्सर्स. आता सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आहे, त्यातला हा मेथड्स लेयर आहे. तो काय करतो, एक टेक्निकल आन्सर देतो. हाऊ टू डू क्वेश्चन्स, म्हणजे कुठली गोष्ट किंवा कुठली तरी आपल्याला प्रोसेस करायची आहे किंवा कुठली तरी आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे, मॉडेल डेव्हलप करायचं आहे किंवा मॉडेलायझेशन करायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला वर्किंग करायचं आहे, डिझायनिंग करायचं आहे. ते सगळं, त्या सगळ्याच्या ठिकाणी एक हाऊ टू डू क्वेश्चन येतो. त्या सगळ्याचे आन्सर द्यायचं आहे, टेक्निकल आन्सर द्यायचं काम कोण करतं, तर मेथड लेअर करतं. मेथड्स आर कलेक्शन ऑफ टास्क that include communication, requirements analysis, design modeling, program construction, testing and support. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, मेथड ही लागतेच. म्हणजे कम्युनिकेशन करावं लागतं. क्लायंटसोबत कम्युनिकेशन केल्यानंतर आपल्याला रिक्वायरमेंट्स कळतात, त्याचं ॲनालिसिस करावं लागतं. मग ते सॉफ्टवेअरचं डिझाईन तयार करावं लागतं. त्या डिझाईनचं जे मॉडेलिंग आहे ते पुन्हा क्लायंटला दाखवावं लागतं. त्या मॉडेलमध्ये चेंजेस असतील तर त्या घेऊन पुन्हा चेंजेस करायच्या, पुन्हा क्लायंटला दाखवायचं. देन प्रोग्राम थ्रू कन्स्ट्रक्ट करायचं, पुन्हा त्या सॉफ्टवेअरला टेस्ट करायचं आणि ते डिप्लॉय केल्यानंतर आपल्याला कस्टमरला काय करायचं आहे, कस्टमर सपोर्ट प्रोव्हाइड करायचं आहे. ह्या सगळ्यासाठी आपल्याला काहीतरी क्वेश्चन्स निघतात, त्याचं टेक्निकल आन्सर प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्याला काय आहे, एक मेथड लेअर आपल्याकडे आहे. देन टूल्स. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग टूल्स provide automated or semi-automated support for the process and the methods. आता बरेचसे टूल्स आहेत जे आपल्याला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी प्रोव्हाइडेड असतात. फॉर एक्झाम्पल जिरा. आपल्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये जिरा नावाचा एक टूल आपण यूज करतो. सो जिरा हे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं मोस्ट वाईडली युज्ड टूल आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आपलं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ट्रॅक करता येतो. ओके. आता ऑटोमॅटेड काही टूल्स आहेत आणि काही सेमी ऑटोमॅटेड टूल्स आहेत, ज्याच्यामध्ये थोडं आपल्याला मॅन्युअल अपग्रेडेशन करायला लागतं. सो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे टूल्स आपल्याला प्रोसेससाठी आणि मेथडसाठी हेल्प करतात. ओके. टूल्स आर इंटिग्रेटेड विच मीन्स इन्फॉर्मेशन क्रिएटेड बाय वन टूल कॅन बी युज्ड बाय अनदर. ओके. म्हणजे काही टूल्स असतात ते एकमेकांमध्ये कनेक्टेड असतात, ते तुम्ही यूज केल्यानंतर तुम्हाला त्याची आयडिया येईल. ओके. सो एका टूलनं काही इन्फॉर्मेशन क्रिएट केली असेल तर त्याचा ॲक्सेस दुसऱ्या टूलला मिळतो. ओके. दिस इज ऑल अबाउट लेअर्ड अप्रोच. आता पुढचा पॉईंट आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फ्रेमवर्क. आपण तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. फॉर दिस, थँक यू सो मच. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. Thank you so much, guys.